त्याच्याशी संवाद साधलाय धनंजय दीक्षितनं. पाहूया. सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये महानगरपालिकांमधील महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत याबाबत नागरिकांमधून चर्चा होताना पाहायला मिळतात आणि जागोजागी निवडणुकीची चर्चा चांगली रंगताना पाहायला मिळते. विकासासहित सेवा ही ब्रीदवाक्य घेऊन धुळे महानगरपालिकेने आपलं काम सुरू केलं. मात्र असं असलं तरी शहरांमध्ये असल्या समस्यांचा डोंगर काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवरती नागरिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत. धुळे महानगर हक्क संघर्ष समितीचे हे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी या निमित्तानं संवाद साधणार आहोत. काय नेमके प्रश्न या शहरामध्ये वाटतात, काय झालं पाहिजे? या शहरामध्ये मुख्यतः एक चांगलं स्ट्रक्चर जे म्हणतो आपण इन्फ्रास्ट्रक्चर तसं निर्माण झालं पाहिजे. ज्या पायाभूत सुविधा असतात, मूलभूत सुविधा असतात, जसं की रस्ते असो, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी चांगल्या ड्रेनेज लाईन पाहिजे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता पाहिजे आणि अजून आपण जे म्हणतो स्ट्रीट लाईट, तर ह्या पद्धतीने परत सिग्नल जे आहे ट्रॅफिकसाठी हे सिग्नल चांगले झाले पाहिजेत. आणि जे मुख्य रस्ते आहेत, जे बाजारपेठ आहे, या बाजारपेठ हा नो ऑकर झोन झाला पाहिजे. या ठिकाणी नागरिकांना बाजार करताना विना अडथळा ते आले गेले पाहिजेत, अशी माझी भूमिका आहे. नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधा झाल्यात अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या महानगरपालिकेच्या अंतर्गत झाल्या पाहिजे? नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहे? नगरसेवकांना अशा अपेक्षा आहेत की जे अतिक्रमण निर्मूलन झालं पाहिजे. शहर एकदम बकाल झालं आहे. ठिकठिकाणी टपऱ्या, लोटगाड्या, रस्ते चालायला रस्ते नाही, पायी चालणाऱ्याला, टू व्हीलरवाल्यांना. तर त्याच दृष्टीने महापालिकेने प्रयत्न केले पाहिजे आणि जे अतिक्रमण निर्मूलन पथक आहे हे कंटिन्युटी ठेवली पाहिजे. आज अतिक्रमण करतात, लगेच दुपारून तिथे पुन्हा अतिक्रमण होतं, हे होता कामा नये. त्यासाठी त्या भागातल्या नगरसेवकांनी पुढाकार घेऊन हे अतिक्रमण निर्मूलन केलं पाहिजे. म्हणजे रस्ते मोकळे होतील आणि नागरिकांना सोयीचं होईल. नक्कीच. काय अपेक्षा आहेत तुमच्या? कुठल्या गोष्टी झाल्या पाहिजे? महानगर हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांवरती आपण सातत्यानं बोलतात, निवेदनं दिली जातात, आंदोलनं केली जातात. कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक देखील आहात, काय गोष्टी झाल्या पाहिजे, काय वाटतं? या धुळे शहरामध्ये विकासाची जी संकल्पना आहे ही फार संकुचित आहे. विकास म्हणजे फक्त रस्ते असं काही पदाधिकाऱ्यांचा, नगरसेवकांचा भ्रम झालेला आहे. पण विकास हा एवढा संकुचित नाही आहे. विकासामध्ये रस्ते, पाणी, लाईट आणि मनोरंजन आहे, बाग बगीचे, लोकांना फिरण्यासाठी मोकळे रस्ते असले पाहिजे. आणि त्या रस्त्यावर जसं आता सांगितलं गेलं, सगळ्या रस्त्यांवर अतिक्रमण आहेत, लोटगाड्या आहेत. सुंदर शहराची जेव्हा आपण संकल्पना मांडतात ते सगळे नेते मंडळी इलेक्शनमध्ये, तर सुंदर शहराला सगळ्यात मोठा बाधित करणारा मुद्दा अतिक्रमण आहे. रस्ते अडवले जातात, अतिक्रमण केलं जातं, वाहतूक खोळंबा होतो. तर याच्यासाठी सगळ्यात पहिले अतिक्रमण निर्मूलन झालं पाहिजे पूर्ण शहरामध्ये. म्हणजे तो लोटगाडी असो, स्थायी अतिक्रमण, अस्थायी अतिक्रमण, हे सगळे काढून जेव्हा होईल तेव्हा सुंदर शहराच्या संकल्पनेला सुरुवात होईल. म्हणून महापालिकेने या बेसिक्स मूलभूत सुविधांबाबतच्या सोबत रस्ते मोकळे केले पाहिजे, उद्यानं बांधली पाहिजे, लायब्ररी बांधली पाहिजे या गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी, लोकांसाठी. ह्या संपूर्ण व्यापक विकासाचा हा व्यापक दृष्टिकोन ज्यावेळेस धुळे शहरामध्ये निर्माण होईल तेव्हा आपण म्हणता येईल की या शहराला विकासाची सुरुवात झाली. नक्कीच. आपण बघितलं की अतिशय रस्ते, पाणी, गटारी एवढ्या पुरता मर्यादित हा विकास न ठेवता त्याच्या पुढे जाऊन या शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आलं पाहिजे, लायब्ररी उभ्या राहिल्या पाहिजे, अतिक्रमण निर्मूलन मोहिमेची जी आहे ती राबवली गेली पाहिजे. कुठल्या गोष्टी वाटतात, कसं बघतात तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? धुळे शहरात सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे अतिक्रमण असतो. अतिक्रमण हा भाग इतका जोरात असलेला आहे. आपण आता मागं 2 महिन्यापूर्वी आग्रा रोडला झोन डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा काही भाजीपालेवाल्या कोपऱ्यातून या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यातून जातात. तसे तो मोकळा पूर्ण करायला पाहिजे. परत खोलगल्ली परत तसाच प्रकार झालेला आहे. एका माणसाला 1-1 तास जाण्यासाठी दूध घेण्यासाठी जावं लागतो. दुसरा, तुम्ही एक गांधी पुतळ्याचं पोर्शन घ्या, तिथं 10-10 वाजेपर्यंत ते पुलावर भाजीपालेवाले बसतात, त्यांचे साऊंड वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि एक शिवाजी रोडची एक DDC बँकची जी गल्ली आहे, त्या गल्लीत कुठल्या तरी व्यक्तीने ते JCBचे जे मशीन असे आणून ठेवलेले पूर्ण, म्हणजे ती गल्ली त्यांचीच समजतात ते. तर ते महानगरपालिकेने की आयुक्त साहेबांनी ते लक्षात घेऊन ते त्वरित उचलून शाळकरी मुलांना तो रस्ता मोकळा करून देण्यात यावा, ही सामान्य माणसाची कल्पना आहे. नक्की. आपण बघितलं की निवडणुका आल्या की प्रत्येक वेळेला प्रचारांमध्ये विकासाचे मुद्दे असले तरी पुढच्या 5 वर्षामध्ये यातील किती आश्वासनं पूर्ण होतात आणि किती अपूर्ण राहिले जातात याचा लेखाजोखा दर 5 वर्षांनी मांडला जात असतो. मात्र असं असलं तरी दुसरीकडे नागरिकांच्या मूलभूत अपेक्षा, गरजा या लक्षात घेऊन त्यावर काम करण्याची गरज या निमित्तानं निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि सर्वसामान्य नागरिकांमधून तशी भावना देखील व्यक्त होते. धनंजय दीक्षित, ABP माझा, धुळे.
आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.